ऋतुजी भाऊ आपण पाहतायत मॅचचा आनंद घेतायत एका साईडला बाळू या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले टेन्शनवाला सामना ओम पाटील आपण पाहतायत मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण पाटील परिवार 6 बॉल आणि 18 रन सफाळी प्रीमियर लीगचा हा थरार सीझन 3 मध्ये सध्या आहोत आपण आणि टॉप 4 मध्ये जाण्याची ही पडझड धडपड आपल्याला पाहायला मिळते। आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण। गोलंदाज तेजस पाटील आपण पाहतायत ब्रँड ऑफ नवघर आणि इथून 7 धावा तेजसने चौथ्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्यामध्ये एक विकेट महत्त्वपूर्ण सफलता मिळवली होती। आता पुन्हा एकदा तेजसला आणले गेले गुड कॅप्टनशिप माणुसकी शिस्त मेहनत याचा संपूर्ण उत्सव म्हणजे सफाळी प्रीमियर लीग पालघर जिल्ह्यातील एक मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 6 बॉल आणि 18 रन हे सामन्याचं समीकरण आहे। चांगला बॉल या वेळेला मात्र फोर्स केलाय सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हाट शॉट ऑफ लेंथ बॉल होता लेग ब्रेक केला होता बरोबर पिक केलं या बॉलला आणि 6 धावा टिक केल्या। निर्णायक क्षणाला निर्णायक षटकार आला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून गेला। या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45 धावा विजयासाठी 5 बॉल आणि 12 रन। कपासे लायन्स या टीमला रवींद्र मेहर एका साईडला आक्रमकता सिद्ध करतोय संयम बाळगला होता म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे। तो संयम ते नियंत्रण तुम्हाला स्वीकारावं लागतं। 5-12 चांगला बॉल होता बॅटची एज घेत फार वेगाने शॉर्ट मिडॉनला बॉल आहे 2 रन्स मिळतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता आणि यस डेफिनेटली धनेश वसईकर फेकी करतील 2 रन्स कंप्लीट केल्या जातील। सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय। आता येणारे बॉल आहे 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10। चांगला सामना रंगलाय 4 बॉल आणि 10 रन हे सामन्याचं समीकरण। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल तेजस पाटीलला आपण पाहताय ती सुवर्ण संधी आहे। रवींद्र मेहर मला आयकॉन प्लेअर म्हणून का निवडले गेले हे दर्शवणारे आतापर्यंत त्याचे फटके सुद्धा चांगले आहेत। यावेळेला मोठा प्रहार खेळला गेलाय काय फटका खेळलाय नजाकत भरा शॉट दॅट्स अ नॉट अ शॉट दॅट्स अ स्टेटमेंट क्लास दाखवलाय। षटकारात परावर्तित करणारा हा खणखणी षटकार तेजस पाटीलच्या अगेन्स्ट खेळला गेलाय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहतायत 53। आता विजयासाठी 3 बॉल आणि जवळजवळ 4 रनची आवश्यकता आहे। भावेश घरत येत आहेत काहीतरी कानमंत्र देत आहेत जयेश घरत येत आहेत इथे मात्र खांद्यावर हात टाकून मात्र सांगतायत तेजस घाबरायचं कारण नाहीये इथे चांगली मात्र यावेळेला गोलंदाजी करावी लागेल तुझी नॅचरल गोलंदाजी तुला मात्र स्वीकारावी लागेल। तर एका साईडला रवींद्र मेहर आणि अक्षय गोवळकर सांगतायत की रवींद्र मेहर तू बिंदास बॅटिंग कर 10 बॉल 25 आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 बॉल 4 रनची आवश्यकता आहे। चेंडूची चाचपणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते परंतु थोडंसं घड्याळच्या काट्याकडे सुद्धा लक्ष द्या। टाइम अँड टाईट वेट फॉर नन वेळ आणि भरती ही कधीच कोणासाठी थांबत नाही। ज्या व्यक्तिमत्वाने मात्र घड्याळाचा शोध लावला असा महान संशोधक पीटर हेनलिन जर्मनीचा त्याच्यासाठी मात्र वेळ थांबू शकला नाही तर आपणासाठी काय थांबेल। 3 बॉल आणि 4 रनची आवश्यकता आहे। काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते हाय व्होल्टेज मॅच 3 बॉल 4 पुन्हा एकदा बॉल तयार रवींद्र मेहर पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टान्सवर पाहायला मिळतोय। यावेळेला बॅटची एज घे चेंडू मात्र पाठीमागे निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन तर मिळेल। एकच धावेवर सॅटिस्फाईड एक पण नाहीये म्हणजे स्ट्राईक स्वतःकडे ठेवले कॉन्फिडन्स लेवल जो वाढताना पाहायला मिळतो तेजस पाटीलचा। आता रवींद्र मेहरने 1 रन मिळवलेला नाहीये परंतु स्वतःकडे त्याने सेल्फ कॉन्फिडन्स ठेवलाय की आता धाव मी घेणार नाहीये। 2 बॉल आणि विजयासाठी 4 रन 2 बॉल 4 अक्षय गोवळकर मात्र पुढे सरसावले होते। रवींद्र मेहरने मनाई केली सांगितलं तर यू वेट तो सेल्फ कॉन्फिडन्स माझ्याकडे आहे परंतु आता इथून तेजस पाटील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे लक्ष असणार आहे। 2 बॉल आणि 4 रन अटीतटीच्या लढतीमध्ये रोमहर्षक सामने चित्तथरारक
धडधड वाढवणारा हा सामना पाहायला मिळतोय. राईट मोडतो विकेट. यावेळेला चांगला बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर मात्र यावेळेला येत आहे. चांगली फिल्डिंग, वॉड फिल्डिंग अमर शेलार. आता बॉल आहेत 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. 1 बॉल आणि 2 चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे तुम्हाला धावा कराव्याच लागतील. काय सामना यावेळेला आपण पाहतायत. 1 बॉल आणि 2 रन. अतिशय सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. कोणता संघ टॉप 4 मध्ये त्याचे दरवाजे ठोकले जातील. 99% मेहनत घ्या, 1% देवावर सोडा असं म्हटलं जातं. 100% आता मात्र यावेळेला पाहायला मिळतात 1 बॉल आणि 2 रन. जबरदस्त सामना. चेसिंग कंपल्सरी. 2 धावा मात्र यावेळेला पळून पूर्ण कराव्या लागतील. की षटकार की चौकार की सिंगल, इथे डॉट की विकेट, या सर्व काही गोष्टी समीकरण पाहायला मिळतात. चला वेळ दौडू नका, समजू शकतो सामना खूप अटीतटीची लढत आहे. कोणत्या संघाला मात्र इथेच प्रवास त्यांचा समाप्त होईल. कोणता संघ टॉप 4 मध्ये जाईल. तेजस पाटील आता देवाला साकडं घालत असेल तर रवींद्र मेहर एका साईडला सांगत असेल, देवा मी आतापर्यंत परिश्रम केले, त्या प्रयत्नांना परिश्रमाला यश दे. 1 बॉल आणि 2 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. चला भावेश गरड, थोडस घड्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या. 2:45 वाजलेत. त्या मॅचला पाऊण तास आपण उशिराने चाललोय. 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. कोणता संघ सफाळे प्रीमियर लीगची 1 वर्ष पाठ पाहावी लागेल. 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, अशी मात्र एवढी वाट पाहावी लागणार आहे या अटीतटीच्या लढतीमध्ये. यावेळेला ऑन साइडला झेल होऊ शकतो, परंतु फिल्डर नाही आहेत आणि बॉल बाउंड्रीच्या बाहेर. विजयी षटकार, विजयी भव जरूर रवींद्र मेहर. परिश्रमाला मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं, प्रयत्नांना यश मिळालं आणि अखेरकार इथे विजयश्री खेचून आणला गेला. कॉंग्रॅच्युलेशन. इथे आपण पाहतायत कपास लायन्स टीमने टॉप 4 मध्ये यावेळेला आपण पाहतायत टॉप 4 मध्ये प्रवेश केला गेलाय. जबरदस्त सामना. ऋषी पाटील, यश पाटील, कुशल पाटील खुश आहेत आणि संपूर्ण टीम